अहिल्याबाई होळकरांच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। विकास आराखड्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। धनगर समाजासाठी महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आज वर्तवली जाते। धनगर आरक्षणाबाबत ठोस निर्णय होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं जन्मगाव चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची आज विशेष बैठक होणार आहे। अहिल्याबाईंच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधत ही बैठक होते आणि बैठकीत चौंडीच्या विकास आराखड्यावर शिक्कामोर्तब होईल। सोबतच धनगर समाजासाठी महत्त्वाच्या घोषणा होण्याची ही शक्यता वर्तवली जाते। दरम्यान चौंडीचा विकास आराखडा नेमका कसा असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 700 कोटींचा विकास आराखडा आहे। 70 एकर जमिनीवर स्मारक उभारलं जाणार आहे। अहिल्यादेवींचा 108 फूट उंचीचा पुतळा शिल्पसृष्टी। सीना नदीत 350 मीटर लांब आणि 40 फूट रुंद नैसर्गिक बेट असेल। अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास शिल्पसृष्टीतून उलगडणार आहे। चौंडीला पर्यटनाचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो। विकास आराखड्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। अहिल्याबाईंच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधत ही बैठक होते। या बैठकीत आता नेमके कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातात याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनगर समाजासाठी महत्त्वाच्या घोषणाही होण्याची शक्यता आज वर्तवली जाते। तर धनगर आरक्षणाबाबत ठोस निर्णय होणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची आज विशेष बैठक होतीये। तर यावेळी विकास आराखड्यावर शिक्कामोर्तब होईल। सोबतच धनगर समाजासाठी महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार का हे तितकंच पाहणं महत्त्वाचं आहे। विशेष बैठकीचं नियोजनही करण्यात आलेलं आहे। त्याची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, सध्या जर आपण पाहिलं तर चौंडीत ही विशेष बैठक आज पार पडणार आहे। VIP पाहुणे तिथे येणार आहेत। विकास आराखड्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। धनगर आरक्षणाचं काय होणार या सगळ्या मुद्द्यांवर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नेमकं काय? रुबीना, अगदी बरोबर आहे। खरं तर इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर खरं तर मुंबई जिथे कॅबिनेट नियमितपणे होते त्यानंतर नागपूरला होते, परंतु मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या नंतर पहिल्यांदाच अहिल्यानगरच्या चौंडी इथं कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। निश्चितच जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलात की खरं तर अहिल्यादेवी होळकरांची जयंतीनिमित्त ही कॅबिनेट आणि धनगर समाजाच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याची कुठेतरी चर्चा आणि त्यावर कुठेतरी निर्णय खरं तर या स्पेशल कॅबिनेटमध्ये होणं अपेक्षित आहेत। अनेक महत्त्वाचे मुद्दे गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाचे जे प्रलंबित आहेत त्यावर कुठेतरी तोडगा निघणं हे आवश्यक आहे। खरं तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यासाठी आग्रह धरला होता। गोपीचंद पडळकर असतील किंवा इतर धनगर समाजाचे नेते असतील त्यांनी सुद्धा आग्रहाने ही जी भूमिका आहे ती पुढे आणली होती की चौंडीमध्ये एक बैठक व्हावी आणि धनगर समाजाचे काही प्रश्न आहेत ते सुटावेत। त्या दृष्टीनं या सगळ्या विशेष कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आलं। चौंडीचा विकास असेल, अहिल्यादेवींच्या स्मारकाचा विषय असतील, हे सगळेच महत्त्वाचे मुद्दे जे प्रामुख्यानं प्रलंबित आहेत त्याची कुठेतरी एक अंतिमतः आज निर्णय घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करणं खरं तर अपेक्षित आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळेच महत्त्वाचे नेते राज्य मंत्रिमंडळाचे, ज्यामध्ये अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील, हे सगळे आजच्या या कॅबिनेट बैठकीला चौंडीमध्ये उपस्थित असतील। मी सध्या चौंडीमध्ये आहे। चौंडीमध्ये कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे, पोलिसांकडनं व्यवस्थित तपासणी केली जाते, बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तगडे इंतजाम या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। त्यामुळे खरं तर चौंडीला एक खरं तर खूप सुरक्षेचं मोठं कड या निमित्तानं पाहायला मिळतंय। राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12:30च्या सुमारास या ठिकाणी सुरू होईल। तत्पूर्वी काही कार्यक्रमांना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावतील। काही भूमिपूजन आहेत, काही स्मारकांचे कामं आहेत। अहिल्यादेवींचं जे काही जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेट देतील। जन्मभूमी जी इथून काही हाकेच्या अंतरावरती आहे त्या ठिकाणी सुद्धा ते अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत। एकंदरच चौंडीतलं जे काही राजकीय वातावरण आहे ते आता तापायला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साधारणपणे 10:30
10-11च्या सुमारास या ठिकाणी दाखल होतील. हेलिकॉप्टरनं त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर जे काही त्यांचे कार्यक्रम आहेत ते रेग्युलराईज होतील. 12:30च्या सुमारास ओपन कॅबिनेट खऱ्या अर्थानं ही ठेवण्यात आलेली आहे. खुल्या जागेमध्ये ठेवण्यात आल्याचं समजतंय. मंडप सुद्धा मोठ्या प्रमाणात देण्यात आलाय. 2 कोटींचा खर्च सुद्धा या सगळ्या कॅबिनेटसाठी करण्यात आलाय. त्यामुळे हा जो काही राजकीय किऑस्क या ठिकाणी तयार झालाय, जी काही राजकीय सोय कॅबिनेटच्या माध्यमातून करण्यात आली, खऱ्या अर्थानं त्यातून नेमकं धनगर समाजाला काय मिळणार आहे, चौंडीतलं या कॅबिनेटचं नेमकं मर्म काय आणि या सगळ्यातून धनगर समाज, चौंडी आणि या सगळ्या विषयांमध्ये काय नेमका तोडगा निघतोय, काय नेमक्या घोषणा होत आहेत, काय महत्वाचे निर्णय होत आहेत आणि धनगर समाजाला यातून नेमकं काय मिळतं हे देखील पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे आपलं लक्ष कॅबिनेटवरती नक्कीच असेल. धन्यवाद ओम, ताजे अपडेट देण्यासाठी. आपण पाहतोय जवळपास तयारी पूर्ण झालेली आहे.